नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण प्रत्येक राशीला जो ह्या महिन्यामध्ये गुरु बदललेला आहे, म्हणजे 1 जून 2026ला आत्ता जो गुरु बदलला हा 13 महिन्यासाठी बदललेला आहे. तो मध्ये मार्गी अमका तमका हा विचार करू नका. 1 जूनला बदलला तो 1 वर्ष म्हणजे 1 जून 2027 पर्यंत आणि पुढे 1 महिना म्हणजे 13 महिन्यासाठी सुमारे बदललेला आहे. मग आता गुरु आत्ता कर्क राशीमध्ये आला. मग कर्क राशीत आल्यावर वृश्चिक राशीच्या लोकांना त्याचं फळ काय, असं कुतूहल प्रत्येक वृश्चिक राशीच्या लोकांना असेल. पण बऱ्याच वेळेला काय होतं, एखाद दुसरं वाक्य येतं आणि त्या वाक्यामुळं आपण वर्षभर साधारणपणे त्या वाक्याशी आपलं मत जोडलं जातं आणि आपण नाराज होतो. मग मला त्रास आहे बाबा असं नाही. मग आपण स्वतःलाच छळत असू तर तुम्हाला अजून छळायला दुसरं कोण कशाला पाहिजे. म्हणून एकदा समजून घ्या की तुम्हाला तो काय करणार आहे. तुम्ही एकदा समजलं की आपल्याला त्रास नाही तर तुम्ही वर्षभर ज्या आनंदामध्ये राहाल तो तुमचा आनंद जाणार नाही याची गॅरंटी आपण देऊया. म्हणून बघूया आता ह्या वृश्चिक राशीला तो आला. तो जर कर्क राशीत आला तर तो वृश्चिक राशीला कितवा आला असं जर बघितलं तर 8 वृश्चिक तो 9वा आला. आणि मग काय देणार आहे, तो सौख्य देणार आहे. सौख्य म्हणजे सुखच. सौख्य म्हणजे काय, जेव्हा आपण विचार करतो तर सौख्य म्हणजे मनासारखी घडत जाणे, आनंद मिळत जातो आणि आपण यापूर्वी केलेलं चांगलं काम किंवा कर्म ह्याची आत्ता फळं मिळायला सुरुवात होतात. आणि मग आपल्याला संयम राहत नाही, जमिनीवर राहत नाही. आपण अरे चा मी केलं त्याची फळं मिळाली असं वाटायला लागतं. तर आपण जमिनीवर राहायला शिकलो पाहिजे. आपल्याला सौख्य मिळणार आहे, स्वास्थ्य मिळणार आहे, सगळं कराय तरीसुद्धा गुरुमुळे हे सगळं मिळत असेल तर ह्या वर्षी अजून एक गोंधळ आहे. तो म्हणजे हे मिळालेलं कुणाला आपण म्हणतो नाही भावकीला बघवत नाही, तसं गुरुनं एखादी गोष्ट दिली तर शनीला बघवत नाही, तो आनंद काढून घ्यायला बसलाय. म्हणजे बघा तुम्ही हा शनी काय करतो. मग आता वृश्चिक राशीला जर शनी बघितला तर तो 5वा शनी आहे. वृश्चिक राशीला हा 5वा शनी आहे. तो मात्र पीडा देणार आहे. म्हणजे एका बाजूला गुरु सौख्य देतो आणि दुसऱ्या बाजूला शनी पीडा देतो. दोन गोष्टी एकाच वेळी होतात. दोन गोष्टी एकाच वेळी होतात. डॉक्टरांच्याकडे गेला, खूप ताप आहे. डॉक्टरने तपासलं आणि सांगितलं की एक इंजेक्शन द्यायला पाहिजे. इंजेक्शन घेतल्यामुळे मला ताप कमी होणार आहे हे जरी खरं असलं तरी मला फार भीती वाटते, त्यामुळं मला तो ताप वाटतोय. ताप जाण्यासाठी मला हा ताप करून घ्यावा लागतोय, असा सगळा प्रकार आहे. मग एक तर ताप करून घ्यायचा का ताप घालवायचा, ह्या दोन गोष्टी एकाच वेळी बघायला पाहिजेत. म्हणून आपण आपलं सौख्य आणि आपल्याला होणारा ताप किंवा पीडा याचा कोणत्या दृष्टिकोनातून विचार करतो हे महत्त्वाचं ठरेल. त्यामुळं याने एक वाक्य वृश्चिकेला काय लिहिलंय बघा. वृश्चिकेला वाक्य असं आहे, भाग्य तुझे किती गाडे आणि सौख्य वृश्चिकेत वाढे. भाग्य तुझे किती गाडे, तुमच्या भाग्यामध्ये यावर्षी सौख्य आहे. पूर्ण वर्षभर आपण सुखात राहणार आहोत ही खूणगाठ मनाशी बांधून ठेवा. परंतु हे जरी खरं असलं तर हा शनी थोडीशी पीडा देणार असला तर मग शनीचं दर्शन घ्यावं, शनीचा जप करावा, शनीला खुश ठेवावं. शनीचं आपण साधारणपणे काय करतो, एक बुवा शनी महात्म्य वाचतो, एखादा जप करतो तर करा ना. तेवढं काय फार अवघड अशातला भाग नाही आहे. आठवणीने जाणीवपूर्वक करा की तो पीडा देणार आहे तर तुमचं सौख्य टिकून राहणार आहे. मग हे जर सौख्य टिकून राहायचं असेल तर तुम्हाला तुमची पत्रिका बघायला पाहिजे. का, याचं कारण असं की सगळ्याच वृश्चिक राशीच्या लोकांना सौख्य मिळेल असंही नाही आणि सगळ्याच वृश्चिक राशीच्या लोकांना शनीमुळे पीडा होईल असं पण नाही आहे. का, याचं कारण असं की या राशीचा स्वामी जो मंगळ आहे तो ऐश्वर्य देणार आहे. मग ते ऐश्वर्य कोणतं देतो, पैशाच्या स्वरूपात देतो का आजाराच्या स्वरूपात देतो का मानसिक क्लेशाच्या स्वरूपात देतो, हे कुठं बघितलेलं आहे आम्ही. पॅक आलंय मस्तपैकी पार्सल, खोकच्या खोका आले पण त्या खोक्यात चिंध्या आहेत
काय नवीन कपडे आहेत का काय कुबट वास असलेली एखादी वस्तू आहे कोणाला माहिती. अशी परिस्थिती यायला नको. म्हणून आपण आपली नक्षत्र बघूया. आता ह्या वृश्चिक राशीमध्ये 3 नक्षत्र असतात. ह्या 3 नक्षत्रात तुमचं कोणतं नक्षत्र त्याच्यावरून त्या गोष्टी ठरणार आहेत. सगळ्याच वृश्चिक राशीच्या लोकांना एकसारखी फळं कधीच मिळणार नाहीत. म्हणून मग वृश्चिक राशीमध्ये हे जे विशाखा नक्षत्र आहे त्याचा फक्त 4था चरण येतो. म्हणजे फक्त 25% हे नक्षत्र येतं. ह्या नक्षत्रामध्ये हे नक्षत्र व्याघ्र योनीचं आहे. म्हणजे ही लोक आहेत ह्यांना गुरगुरायची सवय जास्त आहे. मी श्रेष्ठ, माझं ऐकलं पाहिजे, अशी साधारणपणे ह्यांची मानसिकता असते. आता नाही म्हणलं किंवा कोण ऐकत नाही तर मात्र मग ह्यांचा पारा वाढायला लागतो. म्हणजे मुळात अशी प्रवृत्तीच अशी आहे. आता ह्याला आपण काय करू शकत नाही. मुळात हे राक्षस योनीचं नक्षत्र आहे. म्हणजे राक्षस गणाचं नक्षत्र आहे. म्हणजे आपल्या मनासारखं नाही झालं तर उठायचं, फोडायचं, तोडायचं, कशावर तर राग काढायचा, ही प्रवृत्ती उपजत आहे. परंतु त्याचबरोबर हे अधोमुखी आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट मागचं काय आहे झालेलं ते सारखं काढून उकरत बसायचं आणि ते विजत गोंगडं काय करायचं, बडबडत राहायचं. आणि नक्षत्र हे जे आहे हे अंधदृष्टीचं आहे. म्हणजे ह्यांना चांगलं काय सांगा तुम्ही, ह्यांना काहीही दिसत नाही, ह्यांना ते पटत नाही. या स्वरूपाचं नक्षत्र असल्यामुळे या लोकांना वृश्चिक राशीच्या हा प्रचंड त्रास होणार आहे. प्रचंड त्रास म्हणजे एका बाजूला सौख्य मिळत राहणार आहे पण दुसऱ्या बाजूला पीडा आहे. मग हे सौख्य जे आलेलं आहे ते सुद्धा या लोकांना मानवत नाही. म्हणजे शिरा दिला चांगला छान तुपातला करून तरीसुद्धा ते म्हणतील माझं शुगर वाढावी म्हणून दिलाय. म्हणजे आता ह्यांच्या काय करावं मला सांगा. चांगला छान तुपातला शिरा दिला तर माझी शुगर वाढावी म्हणून दिला. असं जर विचित्र डोकं तुमचं चालत असेल तर तुम्हाला पुन्हा कोण देईल का. तुम्हाला सौख्य द्यायला गेलो तुम्ही जर त्या माणसाला दुःख देणार असाल तर सौख्य तुमच्याकडे आलेलं टिकणार नाही. त्यानंतर दुसरं नक्षत्र या राशीमध्ये येतं ते म्हणजे अनुराधा. ह्या नक्षत्राची योनी आहे मृग. मृग म्हणजे हरिण. हे लोक थोडेसे जास्त भित्रे असतात. म्हणजे जरा कोणी काय सांगितलं की तुम्हाला असा असा त्रास होणार आहे की ह्यांना मानसिकतेला त्रास व्हायला सुरुवातच होते. म्हणून पाऊस नसेल तरीसुद्धा पावसाचे लक्षण नसताना सुद्धा पिशवी छत्री घालून फिरणारा माणूस हा या स्वरूपाचा. म्हणून आपण ज्याला म्हणतो की हे मृग नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्राचं, हे देवगणाचं आहे. परंतु हे तिर्यंक स्वरूपाचं आहे, समोर बघून चालणार आहे आणि मंद दृष्टी याची. त्यामुळे ह्याला काही गोष्टी लवकर सांगितल्या तर पटत नाहीत म्हणजे उशिरा पटतात. साधा विनोद झाला तर सुद्धा 10 मिनिटांना हसतील कारण ह्यांना कळलाच नव्हता, ते 10 मिनिटांनी कळला. अशा स्वरूपाची मंद दृष्टी यांची आहे. काही गोष्टी यांच्या समोर घडतात पण ह्यांना दिसतच नाहीत, कळतच नाहीत. ज्याला आपण म्हणतो हे आपल्या तंद्रीमध्ये जास्त असतात. अशा लोकांना हे सौख्य मिळालं तरीसुद्धा ह्यांना त्याचं फारसं काय अप्रूप असत नाही, आनंद असत नाही. मग हा आनंद कुणाला असेल तर हा आनंद ज्येष्ठा नक्षत्रवाल्यांना असेल. या ज्येष्ठा नक्षत्राची सुद्धा मृग योनी आहे. हे सुद्धा लोक जास्त भित्रे पण ह्याची देवता फार चांगली, ती म्हणजे काय, इंद्राग्नी. हे आद्य नाडी आणि राक्षसगणाचं नक्षत्र आहे. म्हणजे थोडंसं यांच्यामध्ये बोल्डनेस जास्त असतो. तरी पण ह्यांना बघितलं तर हे तिर्यंक आणि चिबीट स्वरूपाचं आहे. तिर्यंक म्हणजे काय तर यांची दृष्टी समोर आहे, पण चिबीट या स्वरूपाचं काय आहे, यांचं साधारणपणे दृष्टी आहे. त्यामुळं आपल्या फायद्याचं काय आहे आणि मला नको काय आहे ते चांगलं ह्या लोकांना कळतं. ते बोलणार नाहीत जास्त, पण मला नको ते चांगलं म्हणजे आपण ज्याला म्हणतो आवड निवड ह्या लोकांची चांगली असते. त्यामुळे ह्या लोकांना चांगलं काय घ्यायचं आणि आनंद कशात घ्यायचा हे जास्त कळतं. त्यामुळं ज्येष्ठा नक्षत्रवाल्यांना ह्या बदललेल्या गुरुचे फायदे जास्त मिळणार आहेत. अनुराधा आणि विशाखावाल्यांना त्याच्यात थोडेसे तोटे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठा नक्षत्र लोकांनी अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. आता नक्षत्रांचा सुद्धा त्रास किंवा जो आनंद आहे तो कधी मिळणार आहे याचा पण एकदा अभ्यास करायला पाहिजे. ह्या 1 जूनला हे नक्षत्र बदललं. नक्षत्र म्हणतो गुरु बदलला. हा गुरु पुढच्या जुलैपर्यंत असणार आहे. म्हणजे 13 महिने, जून ते जून 12 महिने, 1 महिना 13 महिने. पंचांग काय सांगतं, गुरु जर बदलला असेल तर येणारा 13 महिन्यासाठीचा जो गुरु आहे तो तुम्हाला फळ कधी देईल, फक्त मधले 2 महिने फळ देतो. 13 महिन्यात 2 महिने फळ देतो, 11 महिने फळ देत नाही. मग मी जर ह्या 13 महिने मधले जे आहेत त्यातले 13 महिन्यातले मधले 2 महिने काढायचे
तर मी काय करेन 13 वजा 2 किती उरले 11. 11चे 2 समान भाग करेन 5.5 5.5. 5.5 महिने पुढे 5.5 महिने मागे लावले तर मधले बरोबर 2च्या ऐवजी मी 3 महिने धरणार. मग हे 3 महिने कोणते? डिसेंबर 2026, जानेवारी 2027 आणि फेब्रुवारी 2027. ह्या 3 महिन्यातच तुम्हाला काय मिळाल तर फळ मिळणार. इतर 5.5 महिन्यामध्ये काही नाही, बिनधास्त राहा. मग ह्या 3 महिन्यात आपण अलर्ट राहू शकतो. म्हणजे येणारा डिसेंबर महिना, जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिना यातच मला काय असेल ते याचं फळ मिळणार आहे. मग मला कोणतं फळ मिळणार आहे? पहिलं आपण विचार करूया की मला गुरुमुळे मिळणारं फळ सौख्य देणार आहे, मला स्वास्थ्य देणार आहे, मला मानसिक आनंद देणार आहे. हा जर प्रकार जास्त असेल तर त्या महिन्यात तुमच्या घरातली लग्न ठरतील, त्या महिन्यात तुमच्या घरात चांगले कार्य होतील, त्या महिन्यात तुमच्या घरात काही झालं नाही तर जिथं होणार आहे तिथं तुम्हाला मानानं बोलवलं जाईल, मानानं तुमची तिथं अदबी राखली जाईल, मानानं तुम्हाला पुढं घेतलं जाईल, सगळीकडे तुमचे सत्कार होतील, तुमच्या आत्तापर्यंत केलेल्या कामाची चांगली काय होईल तिथे साधारणपणे आपण ज्याला म्हणतो वाहवा होईल. ह्या सगळ्या गोष्टी होऊन तुम्हाला स्वास्थ्य सौख्य मिळेल. तुमची जुनी कुणाशी असणारी समजा दुश्मनी किंवा आपण जे म्हणतो गैरसमज ते कमी होतील आणि ते लोक पुन्हा तुम्हाला चांगलं म्हणून मागं लागतील आणि सगळे झालेले सगळे सोडून द्या म्हणतील आत्तापर्यंतचा त्रास, पण आमच्या चुकीमुळे झाला, गैरसमज दूर करा आणि पुन्हा आमच्यात या म्हणून तुम्हाला त्यामध्ये घेतील. हे सगळे जे सौख्य आहे हे तुम्हाला त्या 3 महिन्यात मिळणार आहे. पण शनी तुम्हाला पीडा देणार आहे तो मात्र 6 महिने देणार आहे. का तर ह्या जो 6 महिन्याचा काळ उरलेला त्यातच शनी का देणार तर 30 महिने शनी एका राशीत राहतो, फळ देतो शेवटचे 6 महिने. मग आता शेवटचे 6 महिने म्हणजे काय तर जानेवारी ते जून हा शेवटचा 6 महिन्याचा काळ, त्यात तुमचा गुरु आहे तोही जूनलाच बदलतोय पुढे. तसा हा शनी शेवटचे 6 महिने फळ देणार. मग ह्या शेवटच्या 6 महिन्यात जर तो फळ देणार असेल तर तो जानेवारीपासून जूनपर्यंत फळ देणार आहे. त्यात कुठंही तुम्हाला ह्या पीडा देणाऱ्या शनीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळं आता बघायला हवं की तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु आणि शनी कुठं आहे. तुमची पत्रिका हातात घ्या, तुमचं नक्षत्र कोणतं आहे बघा. विशाखा आहे 4था चरण का अनुराधा नक्षत्र 1ला 2रा 3रा 4था चरण आहे किंवा ज्येष्ठा नक्षत्राचे 4ही चरण यापैकी कुठलाही. म्हणजे तुमची रास वृश्चिक असेल तर आता तुमचं लग्न कुठलं आहे म्हणजे लग्न कुंडलीमध्ये तुमच्या 1 न सुरुवात आहे का, 2 नाही का, 3 नाही का, 4 नाही का, 5 नाही का, 6 नाही का, 7 8 9 10 11 आणि 12 ह्यात कुठनंही सुरुवात असू द्या ती आपली लग्न कुंडली विचारात घ्या आणि त्या लग्न कुंडलीमध्ये गुरु कुठं आहे बघा. जर तो प्रथम स्थानात गुरु असेल या पहिल्या स्थानात 1 आकडा इथं लिहिलंय तिथं समजा तुमच्या पत्रिकेमध्ये इथं 5 आकडा आहे, 7 आकडा आहे आणि इथं गुरु असेल तर आपण त्याचा विचार न करता फक्त गुरुचा विचार करणार. तो प्रथम स्थानामध्ये आला. मग प्रथम स्थान हे काय देतं आपल्याला, आपण प्रथम स्थानामधला गुरु बघत आहोत. त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे, प्रथम स्थानामधला गुरु हा तुमचा स्वभाव जो आहे तो कसा आहे याच्यावर फळ देणार आहे तुमचा. त्यामुळं गुरु इथं असल्यामुळं प्रथम स्थानात तुम्हाला सौख्य देतोय तो. म्हणजे तुम्हाला थोडं जरी समजा चांगलं काय मिळालं तरी तुम्हाला आनंद होणार आहे. 55% मार्क पडणाऱ्या मुलाला 60% पडले तरी तुम्ही त्याची वाहवा करणार, तुम्हाला इतका आनंद होणार बघा माझा निर्णय बरोबर होता आणि छान प्रगती चालू आहे. फार अपेक्षा नाही आहे तुमची पण तेवढ्यात सुद्धा तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला काय वाटेल आनंद देऊन जाईल. म्हणजे एकूण तुमची वृत्ती बदलेल, एकूण तुमचा स्वभाव बदलेल, एकूण तुमचं देहस्वरूप बदलेल. थोड्या थोड्या गोष्टीमुळे सुद्धा तुम्हाला काय होईल आनंद होईल. त्यामुळं गुरु हा प्रथम स्थानात असेल तर तुम्हाला सौख्य देणार आहे, सौख्य देणार. कधीही न जमणारं लग्न मुलाचं पण 1-2-3 स्थळ ह्या महिन्यात आली हो, अरे बाबा ह्यातलं निश्चितपणे ठरेल असं मला आतून वाटतंय असं म्हणलात की तुम्हाला त्याच्याबद्दल धावायला पळायला करायला सुद्धा इतका आनंद होईल आणि तुम्ही अतिशय आनंदाने त्या गोष्टी कराल आणि तुम्हाला ते निश्चितपणे ठरवून तुम्हाला सौख्य देईल. अजून तुम्हाला काय पाहिजे, तुमचा स्वभाव त्यावेळेला पॉझिटिव्ह तयार होईल आणि त्या गोष्टींकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघितल्यामुळे तुम्हाला त्याची चांगली फळं उत्तम तऱ्हेनं मिळतील. हा त्यातला दुसरा भाग झाला. तिसरा भाग येतो तो म्हणजे कुठला, तुमच्या तृतीय स्थानामध्ये जर समजा तृतीय स्थानामध्ये जर गुरु असेल तर तृतीय स्थानातला गुरु हा तुम्हाला काय देणार आहे तर तृतीय स्थानामध्ये तुम्हाला पराक्रम, बंधू, मित्र, तुमचं कर्तृत्व ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तृतीय स्थानामुळे मिळणार आहेत. मग तृतीय स्थानामध्ये असलेला सगळ्यात मोठा भाग कोणता तर माझा पराक्रम, बंधू, मित्र, कर्तृत्व ह्यामुळं मला
सौख्य मिळणार आहे. म्हणजे माझ्याच घरातले लोक माझाच सगळ्यात मोठा चांगला सत्कार करतील, सगळ्यात मोठा चांगला एखादा वाढदिवस करतील, सगळ्यात मोठा चांगला एखाद्या चांगल्या जुन्या आठवणी घेऊन लक्षामध्ये तुम्हाला कुठेतरी नेतील फिरायला, तुम्हाला कुठंतरी चांगल्या गोष्टी देतील, तुमची जास्त काळजी करतील आणि तुमच्यावरती जास्त विश्वास ठेवतील. किंवा तुम्ही एखादी गोष्ट चांगली केली असेल तर त्याचीसुद्धा वाहवा करतील. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय मिळणार आहेत? तृतीय स्थानामध्ये तुमचा गुरु असल्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा पराक्रम किंवा आपल्याच घरच्या लोकांकडून आपली वाहवा फार कमी घरांमध्ये हे होतं. बघा, मी इतक्या लोकांच्या घरात फिरलो की लोकांच्याकडे 60, 70, 75, 80 इतकं वय झालं, 4-4, 5-5 मुलं, 3-3, 4-4 मुली सगळं आहे. पण ह्यांचं कोणी कधी 60 केलेली नाही, 61 केलेली नाही, 75वी केलेली नाही, 80वी केलेली नाही. अरे आनंद आहे त्यांच्या आयुष्यात, तेवढं करा ना, काय खर्च येतो, घरातल्या घरात करा. पण नाही. म्हणजेच काय झालं तर तुम्हाला सौख्य मिळावं असं तुमच्या घरच्यांच्याकडून फारसं काय होतच नाही. असं असेल तर तुमची त्या घरातली किंमत निश्चितपणे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी नाही आहे असा याचा अर्थ होतो. म्हणून 10 वेळा विचार करा की आपलं सौख्य आपण करायचं आहे आणि आपल्याच लोकांच्याकडून जर झालं तर ते अतिशय आनंददायी होईल. त्यामुळे निश्चितपणे ह्यात जर गुरु असेल तर ह्या वर्षी ते सगळ्या गोष्टी घडून येणार आहेत. त्याही कधी घडून येणार आहेत? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिन्यात. आणि 3 महिन्यात तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा आनंद मिळतो की नाही बघा. चतुर्थ स्थानात गुरु असेल तर चतुर्थ स्थान काय सांगतं? माझं ग्रह सौख्य, त्यामध्ये मला मिळालेली यश, त्यामध्ये मला मिळालेलं सुख, मला मिळालेलं ऐश्वर, माझी स्थावर मालमत्ता, ह्या सगळ्यांपासून मला जो आनंद मिळतो तो. चतुर्थ स्थानात गुरु असेल तर तो गुरु सांगतो तुम्हाला मी सौख्य देणार आहे, सुख देणार आहे. मग चतुर्थ स्थानातला गुरु काय सांगेल तुम्हाला? तर मी घर आहे घेतलेलं, पण मुलाने एक घर खरेदी केलं, मुलीने एक घर खरेदी केलं. अरे काय सगळ्यांची घरं झाली, नुसतं बघून तुमचं ऊर भरेल, तुम्हाला इतका आनंद होईल. त्या घरामध्ये काही वस्तू येतात नवीन, माझी इच्छा नाही पण मला चांगला छान अमक्या अमक्या गोष्टी आल्या, इतकं चांगलं सगळं मिळालं. साधी फरशी होती हो, मुलानं त्या मुलीनं अमकं नवीन फरशी घातली, इतका आनंद झाला, रंगवून घेतलं, काय नाही, वा 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 छान. आता असं वाटलं की तुमचं काय होईल? स्वास्थ्याने सौख्य त्या घरातलं वाढेल आणि मग घरातल्या सगळ्या ह्या प्रकारांमुळं तुम्हाला आनंदानं अजून चांगलं जगावं या स्वरूपाची इच्छा होणं, ह्या गोष्टी तो गुरु करेल. ह्या सगळ्या गोष्टींना गुरु लाभला पाहिजे. नाही गुरु लाभला तर तो तुम्हाला काय देणार आहे? पीडा देणार आहे, पीडा देणार आहे. मग पीडा देणार असेल शनी तर मला शनीचं काय करायला? उपासना करायला पाहिजे. म्हणजे एवढं सगळं केलं, सगळं चांगलं, परंतु मला पीडा काय होणार आहे? चांगली नवीन फरशी घातली आणि हातात असलेली एक हातोडी एक खेळा ठोकायसाठी म्हणून बाहेर जायचं आणि चुकून खाली पडली, नवी घातलेली कालची फरशी आज फुटली, घरात स्वास्थ्य संपलं, पीडा सुरू झाली. काल घातलं नाही तर ह्या माणसानं फोडली, झालं. आता ते किती वर्ष ऐकून घ्यायचं तुम्ही? लक्षात घ्या, हातातून तुमच्या चांगलं सौख्य आहे पण पीडा जर देणार असेल तुम्हाला तर त्याच फरशा तुम्हाला पीडा देऊन जातील. ह्या गोष्टी 100% आपल्याला समोर दिसतात. त्यामुळं पंचम स्थानात गुरु असेल तुमच्या तर पंचम स्थान काय सांगतं? विद्या, बुद्धी, संतती, उपासना या सगळ्या गोष्टी आहेत. मग पंचम स्थानात गुरु आला तर तो गुरु तुम्हाला काय देणार आहे? आता तोही गुरु आपण बघत असतो, तो 3 प्रकारचा गुरु आहे. एक म्हणजे उच्चीचा, चांगलं फळ देणारा, नीचेचा, वाईट फळ देणारा, म्हणजे फळच देत नाही तो, आणि तिसरं म्हणजे शत्रू घरात असताना बरोबर आपल्याला नको ती फळं मिळतात. हा माणूस भेटू नये असं म्हटलं की बरोबर रोडला जाताना तो कुठेतरी दिसतो आपल्याला, पण आपण टाळून पुढे जातो, मग तो पुन्हा मागवळून बघतो आणि हाक मारतो. आता मात्र आपले हात टेकले, आता ओ द्यायलाच पाहिजे. असं जर झालं तर शत्रू घरातला गुरु म्हणायचं. हा नेमका तुम्हाला बरोबर तिथं टपकतो आणि तुम्हाला नको असेल त्यावेळेला मानसिकदृष्ट्या आपण त्रास करून घेतो. त्यामुळे षष्टम स्थानातला हा जो पंचम स्थानातला गुरु आहे तो तुम्हाला काय म्हणणार आहे? तर साधारणपणे संततीपासून आणि तुमची विद्या, बुद्धी जी आहे त्यापासून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला षष्टम स्थान बघितलं तर त्यामध्ये त्या षष्टम स्थानामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? नोकरी, मानसिक त्रास, मनोविकृती ह्या गोष्टी तुम्हाला येतात. काहीही कारण नसतं आणि मनोविकृती येते. आता इथं बघा, षष्टम स्थानात एका माणसाला गुरु असताना काय झालं याचं एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. एका माणसानं त्याचं ब्लड तपासायला दिलं, काहीही नाही, साधारणपणे जरा चक्कर आल्यासारखं वाटतंय म्हणला, दिलं. त्या लॅबोरेटरीमध्ये काय झालं काय माहीत नाही, याचं त्याला आणि त्याचं याला झालं असणार, याचा रिपोर्ट आला हाय ब्लड शुगर. आणि मग झालं की
डॉक्टरांच्याकडे दाखवायला गेलं, डॉक्टरांनी सांगितलं सगळं बंद, हे बंद, ते बंद, ह्या गोळ्या त्या गोळ्या चालू, सगळं झालं. ते म्हणले बरोबर आहे, पण ज्या माणसाला तो रिपोर्ट गेला होता, यांचा रिपोर्ट, तो माणूस आलाच नाही. आणि मग 3-4 दिवसानंतर त्या लॅबोरेटरीवाल्याला विचारलं, तोच घरी आला, अहो ते तुमचा रिपोर्ट चुकून त्या अमक्या अमक्याच गेला, तुमचं नॉर्मल आहे. आत्ता त्या डॉक्टरांना ह्या माणसाला काय बोलायचं? ह्या सगळ्या गोळ्या सुरू केल्या, ह्या अमक्या चाचण्या केल्या, ते तमकं होणार म्हणून सांगितलं. 2-3 दिवस हा काय माणूस गॅस्पिंग करत, शुगर वाढली म्हणून, हे बंद ते बंद, खाण्यावर मर्यादा, अमकं झालं तमकं झालं, सगळ्यांचं बोलून घेतलं, तुम्ही असं करता म्हणून तसं होतंय, तसं करता, हे अमकं टेन्शन घेताय, तमकं खाताय, सारखं तोंडावर कंट्रोल नाही, अमकं नाही, सगळ्यांच्याकडनं बोलणं खाल्लं. म्हणजे हे काय प्रकार झाला माहिती ना? अष्टम स्थानात जेव्हा गुरु येतो, षष्टम स्थानात, तेव्हा मानसिक मनोविकृती रोग येते. एका गाईला जाऊन तुम्ही नमस्कार करून आलाय, तर तुम्हाला शेजाऱ्याने सांगितलं उभारलेल्या, ती गाय नाही बैल आहे, आता काय करणार? पर्याय काय तुमच्याकडे आहे? नाही. तसं हे या लोकांच्याकडनं सगळ्या बोलणं खाल्ल्यानंतर कळलं की रिपोर्ट माझा नव्हता, चुकून त्यांनी दुसऱ्याचा माझ्या नाव टाकून दिला आणि मी तो घेतला, आणि मग मी सगळ्यांचं बोलणं खाल्लं आणि मग कळलं की माझं सगळं नॉर्मल आहे. तर काय होईल? ही मनोविकृती तयार झाली. तेवढे 4 दिवस तुम्ही जे भोगलं ते पैशात मोजता येणार नाही. सगळ्यांच्याकडून बोलणी खाल्ली, 4 कारण नसताना काय औषधं खाल्ली, डॉक्टरांच्याकडून पण काय बोलून घेतलं, काय तुम्हाला कळतं का नाही, एवढी वाढली शुगर, बघत नाही, काय नाही, येत नाही, अमकं नाही तमकं नाही, हां पैसा पैसा करत राहता, काम करत राहता, काय डोकं आहे का नाही वापरा, अरे बापरे. म्हणजे सगळ्यांच्याकडून शिव्या खायचाच नाद होता. याचा अर्थ असा की मला पिढाच देणार होता कोणतरी, मग तो पिढा देऊनच गेला, असं पण असू शकतं. त्यामुळं आता आपण येतो त्याच्यामध्ये की सप्तम स्थानामध्ये. सप्तम स्थान काय सांगतं? वैवाहिक सौख्य, पती पत्नी भागीदार, ह्या लोकांच्याकडून काय होणार? ह्या लोकांच्याकडून तुम्हाला स्वास्थ्य आणि सौख्य जास्त असेल, तर घरचे लोक तुम्हाला चांगलं सांभाळतील, चांगला विचार देतील, चांगल्या प्रकारे साधारण तुमची काळजी घेतील, हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये येतो. त्यामुळं सप्तम स्थानातला गुरु असेल तर नेहमी तुम्हाला काय खायचं, काय नको, गोळ्या घेतल्या का, अमकं केलं का, जाणार काय, उठणार काय, बसणार काय, काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी सारख्या चौकशी करत राहतील. त्यामुळं तुम्हाला घरचे लोक माझी किती काळजी करतात हे बघून सुद्धा मोहरून येईल आणि तुमचं सौख्य वाढेल. हा सगळा प्रकार याच्यामध्ये. मुलं बाळं काही जणांना विचारतच नाही, तिथं 10 वेळा मुलगा फोन करून विचारतोय, बाबा बरं आहे ना तुम्हाला, अमका झालं काय, डबा खाल्ला का नाही, 2:30 वाजले, अरे का करायला असं आहे? तर सौख्य तुमचं वाढलेलं आहे. त्यामुळे ह्या लोकांना तुमच्याबद्दल काळजी वाटत राहते. त्यानंतर आपण येतो की ते अष्टम स्थानामध्ये. अष्टम स्थानात गुरु असेल, अष्टम स्थानात, तर वृश्चिक राशीच्या लोकांना काय मिळतं? मुळात वृश्चिक राशीची लोक आहेत की नाही, आता हा कर्क राशीतला गुरु आणि वृश्चिक राशीचे लोक, हे लक्षात घ्या, हे दोन्हीही जलतत्वाचे आणि साधारणपणे ह्या जलतत्वामध्ये आपल्या असं लक्षात की विप्रवर्णीय दोन्ही पण, म्हणजे गुरु पण आणि ही माणसं पण, ही कोणाच्या आध्यात मध्यात कोणाला त्रास द्यावा, कोणाला त्रास आपला होईल अशा अजिबात जगत नाहीत. जलतत्वाचे आहे त्याच्यामध्ये समाधान आहे, तसं पुढं जाणार, कशातही कधी उणीव नाही काढणार, या स्वरूपाची ही माणसं आहेत. कुठंच गेलं तर उणीव काढणार नाहीत, कुणाला वेडवाकडं बोलणार नाहीत. कुठल्या परिस्थिती समजा आपल्या अगेन्स्ट असेल तरी सुद्धा असू द्या, चालेल, बदलेल असं म्हणून काय करतील, वेळ म्हणून नेतील. लगेच तिथं शिव्या शाप, अमकं झालं, शानपण, एखादं नवीन काहीतरी स्लोगन 4 लोकांना बोलून ते अमकं जबाबदार आहे, नाही, अजिबात नाही. ही फार चांगली माणसं. त्यामुळे ह्या लोकांना त्रास कमी होतो, सौख्य 100% चांगला मिळतं. अष्टम स्थानामध्ये आला गुरु तुमचा, तर साधारणपणे तुमचं आयुष्यमान, तुम्हाला मिळणारे भावी संकट, तुम्हाला होणारे अपघात, तुम्हाला होणारी मृत्यूची चाहूल, ह्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. आणि मग ह्या लोकांना ह्या गोष्टींची चाहूल लागली तर साधारणपणे ह्या लोकांना चांगला गुरु मिळतो आणि त्यातून तो तारून नेतो. म्हणून अष्टम स्थानात गुरु आल्यास आपला होणारा अपघात, आपला होणारा मृत्यू हे टाळणार नाहीत, पण मला चांगल्या प्रकारचं सौख्य यामध्ये मिळतं. त्यामुळं अष्टमेशातला गुरु हा नेहमी आपल्याला आयुष्यामध्ये अडचणीतून वर काढणारा, संकटातून बाहेर काढणारा, परंतु मानसिक क्लेशामध्ये सुद्धा आपल्या रथाचा सारथी म्हणून काम करतो. म्हणून अष्टमात गुरु असणाऱ्या लोकांनी आयुष्यामध्ये फार चांगल्या प्रकारची फळं मिळतात आणि ती समजून घेतली पाहिजेत. त्यामुळं आपल्याला अष्टमातल्या गुरुचं कौतुक जास्त असतं. नवम स्थानात गुरु गेला तर नवम स्थानातला गुरु काय करतो? साधारणपणे तुम्हाला तुमच्या तीर्थयात्रा, फिरणे, धर्मस्थळं, तुम्हाला कुठं जावंसं वाटतं एखाद्या देवधर्माला,
तर त्यासाठी मग जाण्याची व्यवस्था करतं किंवा तुम्ही जाणार नाहीत पण कोणतरी जाणार आहे ते तुम्हाला येऊन बोलवून नेते, चला आमची गाडी भरली, एकच माणूस कमी आहे, पैसे देऊ नका मी भरतो पण चला तुम्ही जावा अशी माझी इच्छा आहे, माझ्याबरोबर यावं. झालं, आपलं काही संबंध नाही, पैसा द्यायचा नाही तरीसुद्धा आपला देवधर्म घडू शकतो, धर्मस्थळांच्या यात्रा घडू शकतात, सगळं पाहायला मिळतं, डोळे भरून एवढा आनंद मिळतो. आणि हे सगळं सौख्य केवळ गुरुमुळे मिळतं. त्यामुळं सौख्य देणारा गुरु तुमच्या वृश्चिकेत वाढ करत आहे, तुमच्या सौख्यात वाढ करत आहे. त्यामुळं ती वाढ समजून घ्या, त्या गोष्टीला सामोरं जा, डोक्याला विचार करू नका. साधारणपणे तूळ राशीमध्ये जसं घडतं तसं वृश्चिकेत नाही. वृश्चिकेमध्ये पॉझिटिव्ह विचारसरणी जास्त आहे. प्रथमतः पॉझिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार सर्वात शेवटी केला जातो. त्यामुळे हे लोक ह्या सगळ्या गोष्टींचे फायदे 100% घेणार आणि त्या लोकांमुळं सौख्य वाढणार. ही 100% काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळं आपण कुठं मिळणार आपल्याला हे? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. तुम्ही वाटच बघा, तुम्हाला इतर वेळी काहीही त्रास होणार नाही. मग तुमच्या पत्रिकेमध्ये जर दशम स्थानामध्ये आला तर मग पिता, व्यवसाय, उद्योग, नोकरी, राजकारण ह्या सगळ्या विचार केला तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला दशम स्थानात गुरु आला तर चांगला गुरु नोकरीत मिळतो, चांगला गुरु उद्योगात मिळतो, व्यवसायात चांगली माणसं भेटतात की जी व्यवसाय वाढीला मदत करतात. अजून एखादी व्यवसाय वाढीला मदत करत असताना सुद्धा व्यवसायात काय बदल करावेत, काय मी काय करावं, चांगल्या टिप्स देणे, ह्या सगळ्या गोष्टी. नोकरीत आपल्याला काही अडचणी असतील तर चांगला गुरु मिळतो, म्हणजे काय, आपल्याला चांगला वरिष्ठ मिळतो जो समजून घेतो आणि आपल्याकडून चांगलं काम करून घेऊन त्याची फळं पण देऊन जातो. हा सगळा प्रकार बघितला तर साधारण दशम स्थानामध्ये राजकारण असेल तर राजकारणातल्या लोकांना चांगली फळं मिळतात. राजकारणामध्ये अपेक्षित ज्या गोष्टींसाठी आपण राजकारण करतो त्या गोष्टी आपल्या फायद्यात मिळतात आणि मग आपल्याला त्याचा जास्तीत जास्त आनंद होतो. एकादश स्थानामध्ये आला तोच गुरु तर मग काय करतो तो? सर्व प्रकारचे लाभ आणि ऐश्वर तुम्हाला द्यायला लागतो. सर्व प्रकारचे लाभ, यापूर्वी तुम्ही केलेल्या प्रत्येक कार्याचा तुम्हाला लाभ हा याच दिवसात मिळतो. तो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मिळणार. 100% तुम्ही ते लाभ मिळून राहणार. त्यामुळं आणि द्वादश स्थानामध्ये जर गुरु गेला तर तो तुमचा व्यय आणि खर्च जे आहे तो वाचवतो. आमची गोष्ट करायची ठरलेली आहे, भरपूर खर्च येतो म्हणतो, हे कशाला, ते आमका करा ना, लगेच कमी होतं बघा, सगळं झालं. म्हणजे जी गोष्ट मी भरपूर खर्च करून करणार होतो ती मला कमी खर्चात किंवा न खर्च करता कशा स्वरूपात करता येईल अशा स्वरूपाचा एखादा गुरु भेटतो आणि माझं ते काम होऊन जातं. आणि हे एवढं काम झालं तर माझी उधळपट्टी थांबते, माझ्या व्यसनांवर मर्यादा येतात. मला साधारणपणे जो खर्च करायचा आहे तो खर्च कमी होतो आणि तितक्या पटीनं माझे पैसे वाढतात आणि वाढलेला पैसा काय करतो, तुम्हाला सौख्य देतो. ह्या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे घडताना दिसतील. पण ह्या 13 महिन्यामध्ये तुम्हाला 5.5 महिने पुढचे, 5.5 महिने मागचे काही मिळणार नाही. तुम्हाला मिळणार डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये हे सगळं छान प्रकरण, याचे फायदे मिळणार. तोपर्यंत निश्चितपणे रोज एकदा तरी गुरु आणि शनीचं स्मरण करायचं. हे विसरायचं नाही, हे विसरायचं नाही. तो तुम्हाला विसरला की तुम्हाला अडचणी येणार. म्हणून रोज एकदा तरी गुरुचं स्मरण, गुरुचं दर्शन, गुरुची पूजा, गुरुचा जप, शनीचं दर्शन, शनीपूजा, शनी महात्म्य जमलं तर ह्या सगळ्या गोष्टी करत राहा. का तर तुमच्या मनाला ह्या सगळ्या गोष्टी आनंद देणाऱ्या आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की साधारणपणे तुझे भाग्य तुझे किती गाडे, सौख्य वृश्चिकेत वाढे. वृश्चिकेचं सौख्य वाढणार. वृश्चिक राशीला ह्या वेळेला आनंदी आनंद मिळणार, चांगल्या बातम्या मिळणार, चांगले मनासारखी कामं होणार. आणि निश्चितपणे ह्या सगळ्या होत असताना तुम्हाला जो तुम्ही आत्ता जप करत आहात, जो तुम्ही आत्ता त्याचा लाभ घेतात, जे दर्शन घेतात त्यापासूनचा तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे. एवढं निश्चितपणे खरं आहे. वृश्चिक रास वर्षभर आनंदित राहो, वृश्चिक राशीला मनासारखी फळं मिळो आणि वृश्चिक राशीकडून चांगलं एखादं मोठं काम व्हावं आणि ते हो अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.